तर मयूरला फोन लावते आपण, ठीक आहे का. तर ह्याच्या आधी मयूरसोबत बोलणं झालं आपलं, आणि मयूर म्हणाला कसा पेपर गेला किंवा काय, ठीक आहे. तर उचलतो का नाही, आणि ह्याला म्हणाल तो की थोडं वर खाले ठीक आहे. पण आता आपण बघितलं तर आन्सर चेक केलं CSAT 2, ठीक आहे. मला म्हणजे डाऊट आहे तो CSAT मध्ये आहे का, ठीक आहे. कसं होते काय होते, पण आता अटेम्प्ट बघतोय तर 37 अटेम्प्ट आहे, आणि म्हणजे ऑलमोस्ट मॅथ तर सगळंच करेक्ट आहे, काय विषय नाही. त्या तर तुम्हाला सांगतो, हा क्वेश्चन आहे का, हा हे बघा, हे लिटर हे मी शिकवलेलं आहे काही जणांना, ठीक आहे. 1 मीटर क्यूब म्हणजे 1000 लिटर. हे मेट्रिक टन म्हणजे काय माहिती आहे आम्हाला, ऊस जातोय आपला, त्यामुळे टनातच असते. आणि 1 हेक्टर म्हणजे हे इथं मी कन्फ्यूज होतो, अरे 1 हेक्टर म्हणजे एकर मला माहिती आहे, एक म्हणजे 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठ, ठीक आहे. तर हे माहीत होतं, पण हे मीटर स्क्वेअरमध्ये काही कुठं काय नव्हतं. पण तरी पण मी आपलं मॅथ्स आहे त्या जरा चांगलं फंडामेंटल, त्यामुळे म्हणलो अरे शेवटी आल्या तर म्हणलो 2 × 2 अशा 100 गुंठ गुणिले 100 मीटर स्क्वेअर असं ते म्हणलो 4 शून्यात येणार आणि करेक्ट असणार म्हणलो. का तर मी हे 2 कट केलते, 1 2 3 आणि 1 3, पण हे ह्यात मी कन्फ्यूज होतो, आणि तरी म्हटलं आता मारूया हेच ते करेक्ट. त्यामुळे आता बघतोय तरी करेक्ट आहे. त्यामुळं असंच आता पुढलं जे क्वेश्चन आहेत ना ते पण करेक्ट आहेत. इवन GSचा पण जो पेपर आहे, ज्याच्या पेपरवर आपण आधीच लिहिलं की क्लिअर इट, आय एम गोईंग टू क्लिअर इट, म्हणजे मी जाऊन पहिल्यांदा क्वेश्चन बघितलेला आणि पेपर बघितला आपण, आणि आपल्यासोबत गाववाल्यांच्या किंवा ह्या शरंदा बिरंदा ह्यांच्या शुभेच्छा आहेतच. त्यामुळं म्हणलो की ह्यावेळी म्हणजे फाडायला आहेच. आता मी सगळं म्हणजे फडाफडा बोलणार आहे, का तर मला पण असं बोलायचं आहे जास्त. आधी आता मी झोपलेलो, ठीक आहे. का तर गेले महिनाभर मी फक्त 4 तास झोपतोय, ठीक आहे. आता पटते का नाही बघा, 4 तास झोपायचो फक्त. आणि रात्री पण मी आता जे आपल्या भैयाला ते SDM आहेत, ठीक आहे. तर तिने मला सांगितलं की 10ला तू उठून जा, 10 नंतर अजिबात थांबू नको, ठीक आहे. म्हणजे अभ्यास करायचा रात्री. पण मी म्हटलो नाही, म्हणजे रात्री 10ला बसलो, ते तरी 10ला गेलं. पण मी रात्री आलो 11:30ला लायब्ररीतनं, ठीक आहे. त्यातनं परत मला थोडं म्हणतो पॉलिटी रिवाईज करायला आहे, ठीक आहे. म्हणून मी लक्ष्मीकांत घेऊन आलो. लुसंट मला रिवाईज करायला होतं, लुसंट बी घेऊन आलो. लुसंट कुठं आहे बाबा, इथंच आहे. हे घेऊन आलो आणि ते रात्री रिवाईज केलं. मला जवळजवळ ते रिवाईज करायला जवळजवळ 2 वाजलं, ठीक आहे. 2 वाजलं. त्यानंतर 2:30ला मी झोपलो, म्हणजे 2 ते 2:30 पडलो. मला झोप लागलं ना, ठीक आहे. 2दा वॉशरूमला जाऊन आलो. त्यानंतर एक म्युझिक आहे यूट्यूबला, ती नसते काय स्लीप म्युझिक आहे, कुठं टाईप होऊन, अरे इच्छा हां यार इथं ह्या फोनला म्युझिक लावलं, आयफोनला नाही तर ह्या फोनला म्युझिक लावून इयरफोन खाण्यात घालून मी झोपलो. रात्रभर ती म्युझिक चालू होतं. तर ते विषय झाला आणि झोपलो मी. सकाळी 6:30ला बरोबर जाग आली, ठीक आहे. तर हे अलार्म म्हणून नेलं वाटतं तिनं, अलार्मचं घड्याळ आणलं, उठलो मी, सगळा विषय. आणि म्हणजे पेपरला गेलो मी, ठीक आहे. आणि त्यानंतर पेपर सोडीला व्यवस्थित तिथं जाऊन, ठीक आहे. एकटाच गेलो ह्यावेळी पण, आणि पेपर सोडला. आणि तिथं आपण म्हणलो की आता मी बडबड सगळं डिस्टर्ब झालं की विषय होतो आपण. हां झोपलेलं नाही, म्हणजे मी झोपलेलो आता. पण मी आता ते पेपर जरा चेक केला तर करेक्ट आहेत बरेच क्वेश्चन, ठीक आहे. मी आता परत उठलो, हात पाय उचल्यात. आणि आता मेन सांगायचं म्हणजे आपल्याला मेनचा अभ्यास करायला लागणार आहे चांगला, ठीक आहे. तर नुसत्याच प्री पास होऊन काय उपयोग नाही आहे, ठीक आहे. मेन नाही ती मेन्स आहे, आणि त्यामुळं ती मेनचा व्यवस्थित अभ्यास चालू करून पुढला तयारी आखायला लागणार आहे. आणि म्हणजे तटत तर काही नाही, ठीक आहे. मी आता अंदाज तर असा म्हणजे आता पेपर तर असं सांगते की तुमची गाडी रुकणेवाली नाही आहे. त्यामुळं होप फॉर बेस्ट, आणि आता जे होतं ते चांगलंच होतं आहे, ठीक आहे. का तर आता समजा आता मी डाऊट घेतला आणि म्हणलो अरे प्री निघणार नाही, मेन्स करायला नको, ठीक आहे. तर विषय काय सांगू माहिती आहे का. आणि 15 दिवसांना जरी निकाल लागला, माझा नंबर आला त्या लिस्टमध्ये, तर आणि तिथनं पुढं मी चालू केला मेनचा अभ्यास, तर त्याचा काय उपयोग नाही. का तर ऑलरेडी बाकीची पुढं गेलेली असणार आहे, ठीक आहे. आणि ती 15,000 जणांच्यातच कॉम्पिटिशन असणार आहे. आणि त्या 15,000मध्ये जी बाबा पहिले आतापासून अभ्यास करणार आहे, उद्या परवापासून ती पुढंच असणार आहे. त्यामुळे त्यांना आपण गाठू शकणार नाही जरी 15 दिवसांनी निकाल आला तरी. आणि मला माहीत आहे वेळेची किंमत काय आहे, गेल्या या महिन्याभरात आपल्याला कळली आहे. त्यामुळं उद्या थोडं मी दिल्ली फिरेल, किंवा राजस्थानला आपण जायचं म्हणलो आहे थोडं, तर ते पण जर झालं तर मी जाईलच तिकडं. त्यामुळे थोडं मी फिरेल सोडा. का तर गेली महिना म्हणजे तुम्हाला सांगतो खूप म्हणजे पिट्टा पडला आहे मी, खूप म्हणजे धुळा काय, म्हणजे माझं मला कळत नव्हतं की काय करावं. आणि पण ठीक आहे, आता ते ठरलेलं आहे ते पूर्ण करायसाठी आपण केले, आणि तिथं फळ बी चांगलं मिळालं, ठीक आहे.
त्यामुळे पेपर तर गेला आहे चांगला. आता फक्त रिझल्ट ऑफिशियल येऊ दे आणि मेन्स पण आपल्याला करायची आहे, ठीक आहे. आणि फक्त असं नाही की मला प्री काढायची आणि पहिली आणि ही मला शेवटचीच मेन्स करायची, ठीक आहे. आणि रँक पण कसं आहे, कलेक्टर पाहिजे आहे, कलेक्टर करतो आहे मी. त्यामुळं अशी रँक काय म्हणजे पुढं अशी 200-300च्या पुढं नको आहे, तर रँक त्याच्या आतच पाहिजे. त्यामुळे त्यासाठी मेन्सचा अभ्यास, मेन्सचं माझा ऑप्शनल ती महत्त्वाचा आहे. आणि मी मेन्स आता लगेच पण का करणार का तर मॅथ्सला जरा वेळ लागतो आहे, त्यामुळं लवकर मला चालू करायला लागणार आहे. तर हा विषय असा पेपर गेला आहे. आणि पेपरच्या आधीचे पण काय व्हिडिओ आहेत, ठीक आहे. म्हणजे पेपरचे म्हणजे परीक्षेच्या आधीचं तर ते मी व्हिडिओ त्यावेळी केलेला आहे, ते रेकॉर्ड पण त्यावेळी मी अपलोड केलं नव्हतं, तर ते पण थोडं येतील, तर ते पण बघा. आणि तुमच्या भावना हे सगळ्या शेअर करा, ठीक आहे. आणि एडिट करायला आता मी एडिटर बघेलच, ठीक आहे. तर तुमच्याला कोण असला एडिटर किंवा कोण ओळखीत असला तर सांगा. आणि तुम्ही पण जे व्हिडिओ बघताय, लाईक बिक करताय, तर तुमचं बी म्हणजे खरोखर मनापासून धन्यवाद, मनापासून थँक्यू. का तर त्या ह्याच्यामुळं कुठेतरी माझ्यात एक पॉझिटिव्हिटी येते हे व्हिडिओ टाकून. आणि त्या पॉझिटिव्हिटीचं कारण तुम्ही आहे, ठीक आहे. तर तुम्हाला पण थँक्यू. जे आम्ही पास झालो आहे त्यात तुमची पण काहीतरी वाटणे, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि अजून ऑफिशियल निकाल आलेला नाही, ठीक आहे. पण आपलं हे तेच सांगतात. आणि ह्याच्या आधी कधी आपण एवढं म्हणजे कॉन्फिडंट नव्हतो. आणि आता बघूया, आता होप फॉर बेस्टच तुम्हाला का सांगितलं काय करावं लागते का. तर समजा 15 दिवसांनी निकाल आला, पास झालो आणि मी ह्या 15 दिवसात नाही केलं तर नंतर करून बी काय उपयोग नाही, ठीक आहे. ते वेस्टच गेलं सगळं, पैसे 2-3 लाख आणि वेळ सगळं. त्यामुळे करायचं ते आत्तापासून करायला लागणार आहे. आणि असा विषय आहे. त्यामुळे पेपर चांगला गेला आहे. जे दिल्लीत आलो, जे धाडस केलं ते आपण कडवर नेलं आहे. इथून पुढं पण जे बोललो आहे, जे केले ते सगळं आपण कडवर नेणार, ते बोलत नाही. आणि रात्रभर आता मी म्हणजे झोपत नव्हतंच, ठीक आहे. म्हणजे 4-4 तास झोप काढल्या. पण आता कालच नाही असं मला ओटालाही झाले, ठीक आहे. आता हे जरा मला कवर करायसाठी झोपायला लागणार आहे व्हिडिओ. त्यामुळं व्हिडिओ पण इथेच थोडा काही विषय नाही. दिल्लीला पण उद्या फिरतोय, जरा फिरायला आहे, मुद्दाम फिरायला वाटते नको अभ्यास करायला चालू, पण नाही मुद्दाम फिरायला आहे. जरा मन आहे की असं हे होऊ दे, असं भरून घेऊ दे, ठीक आहे. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.